शक्तिपीठ म्हणजे मुळात काय? जिथे साक्षात भगवतीची शक्ती विराजमान असते ते शक्तिपीठ असतं. हे या शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली? सतीदेवींचे जे कलेवराचे तुकडे पडले त्या ठिकाणी माता सतींची साक्षात शक्ती तिथे प्रकट झाली. त्या शक्तीला शक्तिपीठ म्हटलं गेलं. सोलापूरच्या इथे धाराशिवमध्ये आहेत ते आई तुळजाभवानी समस्त महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. सप्तशृंगी पूर्णपीठ आहे की अर्धपीठ आहे? सप्तशृंगी गड हे अर्धपीठ आहे. पण हे उघडपणे मी ऐकलेलं नव्हतं आजपर्यंत. हो, पण ते आहे, त्याचे उल्लेख आहेत, अनेक ठिकाणी आहे. आता जे तंत्र साधक आहे त्यांना माहिती आहे. आणि शक्तिपीठाचे जसे प्रकार सांगितले तुम्ही मगाशी की ते डायरेक्ट शक्तिपीठ ते असू शकतं, पण हे स्वयंभू शक्तिपीठ आणि आद्य स्वयंभू शक्तिपीठ हे तुळजाभवानीचं तुळजापुरातलं स्वयंभू शक्तिपीठ आहे. म्हणून तिथे साक्षात जगदंबा आहे. तुळजाभवानीला काही लोक बोकडाचा निवेद देतात, ते काय म्हणजे? बळी हा देवीला नाही दिला जातो, बळी हा तिथे असलेल्या असुराला दिला जातो, राक्षसाला दिला जातो. लक्ष्मी आहे तर ती शांत स्वरूप आहे, पण महालक्ष्मी आहे तर ती महास्वरूपात आहे. आता प्रत्येकाचं असं आहे, कोणी म्हणतं आद्य शक्तिपीठ माहूरगड रेणुका आहे, कोणी म्हणतं आद्य शक्तिपीठ तुळजाभवानी आहे, कोणी म्हणतं आद्य शक्तिपीठ कोल्हापूर महालक्ष्मी आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार, भक्ती. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण 3 शक्तिपीठांबद्दल बोललो, त्यातलं कुठलंही शक्तिपीठ 51 शक्तिपीठांमध्ये नाही. एक आहे, मी म्हटलं ना ते सांगणार. या 3 मधलं नाहीये. या 3 मधलंच एक आहे. बरं, पण मी तुम्हाला ते कसं सांगणार आहे शेवटला. तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करतो. आजचा आपला पॉडकास्ट आणखीनच विशेष होणार आहे, कारण काही महिन्यापूर्वी आपण शिवलक्ष्मी आईसाहेबांसोबत एक पॉडकास्ट केला होता आणि तो प्रचंड वाजला. खूप लोकांनी त्याला प्रेम दिलं आणि त्याच्यानंतर कमेंटमध्ये अशा खूप साऱ्या रिक्वेस्ट होते की आम्हाला आईसाहेबांसोबतचा दुसरा पॉडकास्ट पाहिजे, त्यांच्यासोबत आणखीनही पॉडकास्ट करा. इतकंच नाही तर त्याच्यानंतर मी जेवढे काही पॉडकास्ट टाकले तर लोक त्या पॉडकास्टमध्ये सुद्धा कमेंट करून सांगत होते की शिवलक्ष्मी आईसाहेबांचा पॉडकास्ट कधी येणार आहे ते सांगा. तुम्हा सर्वांची आणि माझी देखील इच्छा आज पूर्ण होते. पुन्हा आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत, मला इंट्रोडक्शन देण्याची खरंच गरज नाही, परंतु हा त्यांचा मान सन्मान मला त्यांना द्यावाच लागेल. म्हणूनच आपल्या मंचावर जे गेस्ट आलेले आहेत त्या आहेत श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब. आजचा आपला पॉडकास्ट कशावरती असणार आहे तर मला फार कौतुक होतं शक्तिपीठांचं. आपल्या संपूर्ण भारतामध्ये किती शक्तिपीठं आहेत, मुळात ही शक्तिपीठं निर्माण कशी झाली? 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत, मग 3 शक्तिपीठं, अर्धशक्तिपीठ काय असतं? या सर्व शक्तिपीठांची महत्ता किंवा त्याचं महत्त्व, त्याच्या मागे लपलेल्या पौराणिक कथा आणि त्याच्या उपर तंत्र साधनेमध्ये या शक्तिपीठांचा कशा पद्धतीने सहभाग होतो किंवा काय रोल आहे, या सगळ्या गोष्टीची गूढ माहिती आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जाणून घ्यायला आवडणार आहे. आणि म्हणूनच त्या जेवढं गूढ ज्ञान आहे तेवढेच गूढ ज्ञानी रहस्यमयी अशा पद्धतीचे पाहुणे आपल्याकडे आहेत. मी आता जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात. नमस्कार आईसाहेब. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. जय श्री महाकाल, ओम नमः शिवाय. खूप खूप धन्यवाद की पुन्हा एकदा राजमंच, म्हणजे अर्थात खरंच समृद्ध आणि असं वैभवशाली मंच आहे. आजचा जो प्रश्न आहे, मी जसं आपण डिस्कस केलं की मला शक्तिपीठांवरती संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे, तसंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायची आहे. शक्तिपीठ म्हणजे मुळात काय हे मला पहिले जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात आधी स्वयंभू, आद्य आणि शक्ती ह्या 3 वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. आता जिथे साक्षात भगवतीची शक्ती विराजमान असते ते शक्तिपीठ असतं. जिथे एखाद्या व्यक्तीने स्थापना केलेली असते ते आद्यपीठ असतं. बरं. आणि जिथे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने काहीही स्थापन करायची गरज नाही, शिळा स्वरूपात, मूर्ती स्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपामध्ये भगवतीने जिथे किंवा कुठल्याही मूर्तीने जिथे अवतार घेतलेला असेल किंवा तिथे प्रकट झालेले असेल ते असतं स्वयंभू शक्तिपीठ. शक्ती मीन्स काय? एखाद्या गोष्टीची एनर्जी. एनर्जीचं सेंटर मीन्स शक्तिपीठ. जिथे साक्षात भगवतीची शक्ती वास करते ते असतं शक्तिपीठ. आणि म्हणून आपण म्हणतो शक्तिपीठ. आता ह्या शक्तिपीठांमध्ये खूप सारे टाईप्स येतात.
तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल की तुम्ही 51 शक्तिपीठांबद्दल आपण हो ऐकलंय. हो हो तसंच 3.5 शक्तिपीठांबद्दल पण ऐकलंय. तर हे शक्तिपीठ काय आहेत की जिथे साक्षात भगवतीचा वास आहे, भगवतीची शक्ती तिथे संचार करते, भगवतीची शक्ती त्या ठिकाणी ते शक्तीशी रिलेटेड व्हायब्रेशन्स क्रिएट करते, म्हणून ते शक्तिपीठ असतं. आता त्यातले 51 शक्तिपीठ आहे, त्यातले 3.5 शक्तिपीठ, परंतु हे 3.5 शक्तिपीठ आपल्या 51 शक्तिपीठात येतात का, हे पण आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की संपूर्ण भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत अशी भारताच्या मान्यता. बाहेर पण एक आहे. भारताच्या बाहेर एक आहे हो, आणि भारतात 50 आहेत. 50 आहेत. बरोबर. हे या शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली, याच्या मागची कथा नेमकी काय आहे? भगवान शिवशंकर, हम्म, भगवान शिवशंकरांच्या पत्नी हम्म, सती, हम्म. सती ह्या होत्या दक्षराजाच्या कन्या. कन्या, बरोबर. दक्षराजा हे होते ब्रह्मांचे पुत्र. आता सृष्टीच्या उत्पत्तीपासून ह्या शक्तिपीठांची उत्पत्ती कशी झाली. बरं. सर्वात आधी तर दक्षराजांची जी कन्या होती हिचा विवाह झाला भगवान शिवशंकरांशी. हम्म, भगवान शिवशंकरांशी विवाह झाल्यानंतर सगळं चांगलं चाललं होतं. हम्म, पण दक्षराजाने एक यज्ञ ठेवला. हम्म, आता हा यज्ञ जो असतो कामेष्टी यज्ञ, या यज्ञासाठी ब्रह्मा विष्णू महेश हम्म. या तिन्ही शक्तींना बोलवणं तेवढंच गरजेचं आहे. बरोबर. परंतु काही कारणामुळे किंवा दक्षराजांना भगवान शिवशंकरांप्रती असलेला तिरस्कार, हम्म, किंवा आपण म्हणू हे शिवलीलेमध्ये घडलेल्या गोष्टी असतील, हम्म, आणि म्हणूनच दक्षराजांनी भगवान शिवशंकरांना आमंत्रण दिलं नाही. हालाकी सगळे देवदेवता हम्म. तिथे उपस्थित होते, आणि जावयाला आमंत्रण नव्हतं. जावायला आमंत्रण नव्हतं. म्हणजे माझ्या असं वाचनात आलं की म्हणजे माता पार्वतीचा विवाह सतीचा ज्या वेळेस हां. त्या होत्या, त्या सतीचा विवाह शंकरांसोबत जो झाला होता तो त्यांच्या इच्छेविरुद्ध झाला होता. सतीदेवींच्या नाही, हा, नाही दक्षराजांच्या इच्छेविरुद्ध झाला कारण होता. माता सतींनी त्यासाठी व्रत केलं होतं आणि हा. व्रत करून सतीदेवींनी भगवान शिवशंकरांना पती मानलं होतं. हम्म, त्यानंतर त्याच सतींनी पुढे जाऊन पार्वतीचं रूप घेतलं, बरोबर. बरोबर. हम्म, त्यांनी हिमालयाची पुत्री पार्वती झाली, हम्म, आणि त्याच सतींचं सगळ्यात आधीचं रूप होतं सती. सती. आणि ह्या सतींच्या आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध खरं तर तुम्ही भगवान शिवशंकरांच्या लग्नाबद्दल फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. हम्म, भगवान शिवशंकरांचं जेव्हा लग्न होतं त्यावेळेस सतीला सर्वांनी प्रश्न विचारला होता हम्म, की हा स्मशानात राहणारा, हम्म, अंगाला राखास. वस्त्राऐवजी रक्षा भस्म लेप करणारा, आजूबाजूला भूतावळं ही त्याची सगळी नातलग होती. हम्म. म्हणजे सगळे भूतावळं तर सेवेकरी होते भगवान शिवशंकरांचे. आणि बघा तो आदी परमेश्वर किती लीलावंत आहे हम्म, की त्या परमेश्वरांनी ज्यावेळेस 7 शिंगार केला तर त्यांच्या अंगावर सर्प होते, हम्म, 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 गळ्यामध्ये मुंडमाळा होत्या, हम्म, आणि ते नंदीवर विराजित होऊन आले होते. हम्म, आणि ते पाहिल्यानंतर दक्षराजांच्या पत्नीने जसं ते पाहिलं तर त्या मूर्छित झाल्या होत्या. आणि तेव्हा सगळ्या देवतांनी विनंती केली, सतीमातेने विनंती केली की तुम्ही एका सोज्वळ स्वरूपामध्ये दर्शन द्या आणि मला विवाह तुमच्याशी करायचा आहे, मी तुम्हाला पूर्णपणे पती मानलेला आहे. हम्म. आणि तेव्हापासून खरं तर तिरस्कार हा दक्षराजाचाही दक्षराजाच्या होता मनात. हम्म, आणि देवींच्या मनात होता, त्या राणीच्या मनात होता. हम्म. तर त्या सगळ्या गोष्टींचा पुढे प्रभाव असा झाला की सगळ्यांना बोलवलं पण भगवान शिवशंकरांना नाही बोलवलं. इच्छेविरुद्धच्या जावयाला आपण आज पण लग्नात बोलवत नाही. बरोबर. इच्छेविरुद्धच्या जावयाला आपण आज पण काही गोष्टींसाठी निमंत्रित करत नाही. हम्म. यायचं असेल तर या. या. तसंच होतं. परंतु सगळ्या देवदेवतांचा विरोध असूनही दक्षराजाने मनाने केलं. हम्म, आणि त्या कामेष्टी यज्ञाच्या वेळी ज्यावेळी हम्म, सती देवींना हे माहिती झालं की आज माझ्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ आहे हम्म, आणि त्या यज्ञासाठी माझ्या पतींना निमंत्रण नाही, तर त्यांनी भगवान शिवशंकरांना विचारलं की तुम्हाला नाही आमंत्रण. तर भगवान शिवशंकर म्हणाले जिथे आमंत्रण नाही तिथे मी जात नाही. तर त्या चिडल्या हम्म, आणि सतीमातेंनी सांगितलं की असं होऊच कसं शकतं हम्म, की तुम्ही घरचे मोठे जमाई आहात आणि तुम्ही जावई असताना तुम्हाला बोलवलं नाही. हम्म, मी या प्रश्नाचं उत्तर माझ्या वडिलांना जाऊन विचारणार. म्हणून ते दक्षराजाकडे गेल्या आणि दक्षराजांना विचारपूस केली. हम्म, दक्षराजांनी त्या संदर्भामध्ये बरेच अर्वाचित शब्दांचा प्रयोग केला आणि सतीमातेला हे सहन झालं नाही, म्हणून त्यांनी तिथेच असलेल्या त्याच यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली. हम्म,
आणि ती आहुती जशीही भगवान शिवशंकरांना फील झाली, शिवशक्ती एक स्वरूप आहे, त्यांना ते सगळं कळालं. आणि जेव्हा त्यांनी ती आहुती घेतली तेव्हा त्यांनी एक बट काढली भैरव आणि भगवान शिवशंकरांनी, आणि त्या भैरवाने सगळा तिथे नाश करून टाकला, विध्वंस करून टाकला काळभैरवाने. आणि सगळा विध्वंस करत असताना भगवान शिवशंकर तिथे आले आणि माता सतीचं जे कलेवर होतं ते कलेवर घेऊन ते ब्रह्मांडामध्ये इकडे तिकडे सगळीकडे फिरू लागले. आणि त्यावेळी तो हाहाकार सर्व पृथ्वीला, सर्व ब्रह्मांडाला नष्ट करू शकतो असं देवतांना वाटलं. सर्वांनी भगवान श्रीहरी अर्थात विष्णूजींना प्रार्थना केली की तुम्हीच आता काहीतरी करू शकता. विष्णूजींनी त्यावेळी आपलं सुदर्शन चक्र त्या कलेवरावर सोडलं. त्या कलेवराचे 51 ठिकाणी अवशेष पडले, म्हणजे माता सतींच्या शरीराचे 51 तुकडे झाले आणि ते 51 ठिकाणी आपल्या पृथ्वीवर पडले. आणि ती भारतभूमी, त्या भारतभूमीवर 51 ठिकाणी पडले. आता त्यातलं 50 आपल्या भारतात आहे, एक भारताच्या बाहेर आहे. कुठं आहे ते? पाकिस्तानमध्ये. बरं, हां, तो पण भारतच आहे. हो, काही दिवसांनी येईल पाकिस्तानमध्ये. पण तिथे पडलं. आणि 51 शक्ती, ज्या ठिकाणी 51 ठिकाणी मा सती देवींचे जे कलेवराचे तुकडे पडले त्या ठिकाणी माता सतींची साक्षात शक्ती तिथे प्रकट झाली. त्या शक्तीला शक्तीपीठ म्हटलं गेलं, म्हणून 51 शक्तीपीठांची तिथे उत्पत्ती निर्मिती झाली. म्हणजे अशा पद्धतीने ही जी कथा आहे ही सनातनापासून चालत आलेली आहे. ह्या कथांचे उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे. ब्रह्मपुराणात आहे, शिवपुराणामध्ये आहे, स्कंद पुराणात आहे, गरुड पुराणामध्ये या सगळ्याशी रिलेटेड काय पुढे घडलं हे गरुड पुराणामध्ये उल्लेखित सुद्धा आहे. बरं. आणि भागवत पुराणामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड दाखले दिले गेलेले आहेत. म्हणजे हे 51 शक्तीपीठ तयार झाले. आणि ह्या 51 शक्तीपीठांना पुढे हळूहळू लोकांमध्ये प्रचिती मिळत गेली. ऋषीमुनींकडून त्या 51 शक्तीपीठांची लोकांना माहिती मिळत गेली आणि ती 51 शक्तीपीठं आज आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान बनलं. आणि ही 51 शक्तीपीठं आज आपण सर्वजण एक भगवतीचं साक्षात स्वरूप आहे म्हणून ते पूजतो. म्हणजे ही झाली आता शक्तीपीठांची उत्पत्ती. हे 51 शक्तीपीठ आहे. हो. मग काही ठिकाणी देवींचा डोळा आहे, काही ठिकाणी देवींचा हात आहे, काही ठिकाणी देवींचं बोट आहे, पाय आहे, नाक आहे. प्रत्येक ठिकाणी देवीचे एक एक अवयव आलं. योनी आहे देवींची कामाख्यामध्ये. आणि मग सगळ्या ठिकाणी असे 51 ठिकाणी ते पडले आणि 51 ठिकाणी या शक्तीपीठांची निर्मिती झाली. आणि त्यापैकी असं म्हटलं जातं, मी हा शब्दप्रयोग पुन्हा करते की असं म्हटलं जातं की त्यातले 3.5 शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्रात आहेत. ओके. पण वेगवेगळे दाखले आहेत प्रत्येक गोष्टीला आणि त्यामुळे ती गोष्ट मी खरं तर कट नाही करणार. मला असं वाटतं की प्रत्येक दंतकथेला, प्रत्येक कथेला, कुणी सांगितलेल्या प्रत्येक आख्यानांना, आख्यायिकेंना आपण समर्थन दिलं पाहिजे, कारण हा आपला हिंदू सनातन धर्म तेवढा श्रेष्ठ आहे. बरोबर. 3.5 शब्द प्रमाण मानून या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं. हो. आणि मग 3.5 शक्तीपीठांपैकी आपल्याकडे 4 आहे. आपल्या धाराशिव, सोलापूरच्या इथे धाराशिवमध्ये आहेत ते आई तुळजाभवानी, समस्त महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. कोल्हापूर महालक्ष्मी अर्थात अनेक जण अंबाबाई म्हणतात, कोल्हापूरमध्ये आहे, करवीर निवासिनी. त्यानंतर रेणुका माता आहेत, रेणुका माता ज्या माहूरगडावरती विराजित आहेत, जिथे दत्त उपासनेला खूप महत्त्व दिलं जातं. आणि अर्धशक्तीपीठ जे मानलं जातं, जे त्रिगुणात्मक स्वरूप आहे, ते सप्तशृंगीगड नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. सप्तशृंगी पूर्णपीठ आहे की अर्धपीठ आहे? सप्तशृंगीगड हे अर्धपीठ आहे. ओके. आणि माहूरगड हे पूर्णपीठ आहे. माहूरगडाला सगळ्यात आधी मान्यता दिली जाते. आता बरं, मी तुम्हाला सांगितलं ना, आख्यायिका काही ठिकाणी वेगळ्या आहेत आणि काही ठिकाणी आहे. नेहमी अर्धशक्तीपीठ हे सप्तशृंग निवासिनी देवीचंच आहे. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा, दंतकथा आहेत, ज्या आपण पुढे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. आता आपण काय करूयात, एक शक्तीपीठांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम सुरू करूयात महाराष्ट्राचं कुलदैवत आई अंबाबाई पासून. कुलस्वामिनी तुळजाभवानी पासून. आता तुळजाभवानीच्या बाबतीमध्येही बऱ्याच आख्यायिका आहेत, दंतकथा आहेत. पण आपण जगज्जननी आहेत त्या मातोश्री, त्यांनी केलेल्या काही कथा असतील. आता 2 वेगवेगळ्या कथा आहेत खरं तर तुळजाभवानीबद्दल. तर त्या कथांपैकी पहिली जी कथा होती की हाहाकार माजला होता असुरांचा, आणि त्या कथेमध्ये म्हणजे हे पुराणांमध्ये किंवा बरेच धर्मग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टींचा, देवी भागवतमध्ये, देवी महात्म्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे.
जे माझ्या वाचनात आहेत त्या माझ्या पद्धतीने मी तुम्हाला उलगडून सांगते बरं. की कुंडलिकासूर नावाचा एक राक्षस होता. आणि कुंडलिकासूर जो नावाचा राक्षस होता, त्या कुंडलिकासूर राक्षसाने सर्वत्र देव दानव आणि सगळ्याच लोकांना हाहाकार केला होता, ऋषीमुनींना त्रास दिला होता. म्हणजे समस्त सकल जनतेला, सकल विश्वामध्ये त्याचा हाहाकार माजला होता. सर्व शक्तींनी जेव्हा भगवान शिवशंकरांची प्रार्थना केल्या, तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्या भवानी देवींची तिथे उत्पत्ती केली आणि भगवान शिवशंकरांनी त्या भवानी देवीला त्या कुंडलिकासुराच्या वधासाठी पाठवलं. आता अनेक जण असं म्हणतात की महिषासुराचा वध करणारी ही तुळजाभवानी आहे, कुंडलिकासुराचा वध करणारी ही तुळजाभवानी आहे. तर याच्या आख्यायिका वेगवेगळ्या असू शकतात, दंतकथा वेगवेगळ्या असू शकतात, पण तिथे जेव्हा साक्षात भगवतीने अवतार घेतला, तर अवतार घेतल्यानंतर त्या भगवतीच्या अवताराला मंदिर स्वरूप कसं प्राप्त झालं, तर सगळ्यात आधी अनल राजा होता. अनल राजाला आणि त्याच्या राणीला पुत्र नव्हतं, बालहीन होते ते, आणि त्यामुळे त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांना साक्षात भगवती प्रसन्न झाली. भगवतीने त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की अशा अशा ठिकाणी मी आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सापडेल. मग त्या ठिकाणी जिथे आता तुळजापूर आहे, त्या तुळजापुरामध्ये भगवतीचा शिळा सापडला आणि तो शिळा तिथे भगवतीचा आता तुळजाभवानीची मूर्ती जी आहे ती पूजली जाते. तुम्हाला जी मूर्ती दिसते तशा पद्धतीची मूर्ती नाहीये, ती काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, अष्टभुजा आहे, हातामध्ये खाली राक्षस पण आहे, हातामध्ये ढाल तलवार खडग या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आभूषणांमुळे दिसत नाही. हो, आभूषण नाही, पण पूर्ण साडीने माता तुळजाभवानींना लपेटलेला असतं. बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांचं जे मूळ स्वरूप आहे ते अनेक जणांना बघायला मिळत नाही. जेव्हा तुम्ही सकाळी स्नानविधीच्या वेळी किंवा त्याच्यानंतरच्या शृंगार काळामध्ये जाल. हो, मी नेहमी पाहते. 2011 मध्ये एक चित्रपट केला होता, सांगायला आवडेल मला, जय तुळजाभवानी नावाचा. त्याच्यामध्ये मी प्रमुख कलाकार होतो आणि मी लिहिलेले होते. तर अभिषेक करताना मूळ जो सकाळचा स्नान असतं आईला, त्यावेळेस ते आम्ही तिथे जाण्याचं भाग्य मला हो, आणि त्यावेळी तो काळा पाषाण पाहायला मिळतो आणि त्या काळ्या पाषाणाच्या खाली जगदंबेची महिषासुराला मारतानाच्या स्वरूपातील अशी मूर्ती दाखवलेली आहे. खरं तर तो कुंडलिकासूर होता असं सनातन धर्मांच्या काही पुस्तकांमध्ये, देवी भागवतामध्ये उल्लेख आहे. पण महिषासूर मर्दिनी म्हणूनही तुळजाभवानीला पूजलं जातं. तर असं जर खरं म्हणायला गेलं तर मग महिषासूर मर्दिनी सप्तशृंगी देवीला पण म्हटलं जातं, दुर्गा देवींना पण म्हटलं जातं. प्रत्येकाच्या इच्छेनुसार देवींची नावं बदलत गेली. आता तुळजाभवानी महाराष्ट्रात आहे, तर मी बाहेर आपण दिल्ली, यूपी, बिहार अशा ठिकाणी तुम्हाला तुळजाभवानीच्या बाबतीमध्ये माहीत पडणार नाही, कारण 51 शक्तिपीठांमध्ये तुळजापूर भवानीला कुठेही 51 शक्तिपीठांमध्ये स्थान नाहीये की या ठिकाणी देवीचं हे अंग पडलं आणि ह्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झालं. बरं, असं कुठेही उल्लेखित नाहीये. जर उल्लेखित असेल तर कृपया तुम्ही कमेंटमध्ये सांगा, असं मला म्हणणं आहे. पण जेवढं मी वाचलं आहे, जेवढं वाचन झालं आहे, त्यानुसार असं कुठेही उल्लेख नाही की या तुळजापूरमध्ये देवीचा असं असं अंग पडलं आणि अशा अशा ठिकाणी देवी स्वयंभू प्रकट झाली किंवा अशा अशा ठिकाणी मूर्ती. ही शक्ती स्वरूपिणी होती, जिने तुळजापुरामध्ये अवतार घेतला होता आणि ती स्वयंभू ती मूर्ती आली होती, म्हणून ते स्वयंभू शक्तिपीठ आहे. अच्छा, आलं लक्षात. पण ते आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ते शक्तिपीठ आहे, म्हणून ते 3.5 शक्तिपीठांमध्ये येतं. लक्षात घ्या, 51 शक्तिपीठ वेगळे आहेत आणि 3.5 शक्तिपीठ वेगळे आहेत. आणि त्याच तुळजाभवानीला आपण 51 शक्तिपीठांमध्ये मोजतो. आपल्या महाराष्ट्रीयन लोक. हो, महाराष्ट्रीयन लोक. परंतु म्हणजे सत्य सनातनाचा आधार घेतला तर तुळजाभवानीचं जे शक्तिपीठ आहे ते स्वयंभू शक्तिपीठ आहे, आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून ते मानलं जातं. आणि त्यामुळे आणि तिथे भारती मठाची स्थापना झाली, भारती बुवांनी त्या मंदिराची स्थापना केली, नंतर मग सगळ्या आपल्या राजांनी त्याची स्थापना केली. असं म्हणतात कशाला की याबद्दल दाखले पण आहे की आपल्या महाराष्ट्राचे राजे, हिंदुस्थानाचे नाही, मी पूर्ण सांगते वाक्य, की आपल्या महाराष्ट्राचे राजे ज्यांनी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपलं साम्राज्य पसरवलं आणि ते अखिल हिंदुस्थानाच्या हृदयाचे राजे झाले आणि त्यांनी अखिल भारतामध्ये स्वतःचं वर्चस्व सिद्ध केलं. त्या राजांना देखील कुळदेवता भवानी देवी होती. आणि असं म्हणलं जातं की छत्रपतींना
त्या इतक्या प्रसन्न होत्या तुळजाभवानी, की भवानी मातेने साक्षात त्यांना आपली भवानी तलवार दिलेली होती. आणि त्याच भवानी तलवारीचं आजही आपल्याला अनेक ठिकाणी गोष्टी ऐकायला मिळतात. आणि ती भवानी तलवार साक्षात भवानीने छत्रपतींना दिली होती. म्हणूनच की काय, त्या आख्यायिकेशी रिलेटेड आत्ताची जी लोक आहेत, 96 कुळांपैकी मी म्हणते की ते 96 कुळांच्या जेवढ्याही कुळ आहेत त्यांच्या सगळ्यांची कुलदेवता म्हणून तुळजाभवानीलाच मानलं जातं. आणि अखंड हिंदुस्थानाची म्हटलं तरी चालेल, परंतु सध्याच्या आत्ताच्या आपल्या ज्या चालीरीती चालल्यात त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आपण तुळजाभवानीला पूजतो. तुळजाभवानीला पूजण्यासाठी तिथे तंत्र साधनेचा पण प्रयोग आहे. आता मला हे फार महत्वाचं विचारायचं. आता हे जे आहे, आपण तुळजाभवानी कुठपर्यंत पोहोचलो की तुळजाभवानी मंदिराची रिलेटेड आख्यायिका काय आहे. तर ती आख्यायिका अशा पद्धतीने कुंडलिकासुराचा वध आहे, त्यानंतर अनल राजाशी रिलेटेड दंतकथा आहे. पण या सगळ्या गोष्टींना कुठे काय आधार आहे यापेक्षा जास्त आपण काय वाचलंय किंवा आपल्याला सनातनातून काय माहिती मिळाली हे आपण आता शेअर करतो. पण यातल्या यातच सगळ्यात महत्वाचं तंत्र साधना जेव्हा असतात, आता महिषासूर मर्दिनी म्हणजे ते उग्र स्वरूप, परंतु त्याच उग्र स्वरूपाला शांत स्वरूपामध्ये तुळजापूरमध्ये पूजला जातो. बरोबर. पण तरीही तुम्ही ऐकलं असेल की दसऱ्याच्या वेळी तिथे बळी दिला जातो. बरोबर, कुंडामध्ये बळी दिला जातो. तिथे शिवालय तीर्थ आहे. त्या शिवालय तीर्थावरही तुम्हाला म्हणजे तिथे देवीचं स्नान विधी वगैरे होतात शिवतीर्थावर त्या, आणि तिथे स्नान करूनच मग सगळ्या गोष्टी होत्या. देवीची पालखी निघते. पण त्यातल्या त्यात अनेक अशी लोक आहेत, तंत्रसाधक आहेत की तिथे भैरवी साधनेसाठी जातात. बरं. तिथेच तुम्हाला श्रीविद्या त्रिपुरा साधनेसाठी सुद्धा लोक जातात. आता महिषासूर मर्दिनी म्हणजे तिच्या उग्र स्वरूपाची जर जागृती करायची असेल तर तिथे काही साधक आहेत की जे अशा पद्धतीने साधनेसाठी त्या क्षेत्री पोचतात, तुळजाभवानीच्या क्षेत्री. श्रीविद्या त्रिपुरा साधनेसाठी सुद्धा तिथे लोक येतात. बरं, आता प्रत्येक जण असं दाखवून साधना नाही करत, पण ते देवीचं शक्तिपीठ आहे, तिथे ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा उपयोग तंत्रसाधकांना खूप छान माहिती आहे. त्यातच ह्या तंत्रसाधनांचा पुढे पुढे हळूहळू पद्धतीने कसा अपभ्रंश झाला बघा, की ह्याच तंत्रसाधना पुढे तुम्ही आराधी ऐकले, देवीच्या कवड्याच्या माळांचा शृंगार असतो, आमच्या घरात आहेत. बरोबर. तर देवीची माळ परडी असते, देवीच्या कवड्यांचा साज असतो. तर त्या कवड्यांचा साज असतो आणि त्याच स्त्रीला किंवा पुरुषाला आराधी असं म्हटलं जातं. आता आराधी म्हणजे अर्धी, आराधी मीन्स अर्धी. आता असं आहे की पुरुष जरी असला तरी कवड्याच्या माळा घालतो, त्याला आराधी म्हणतात. जी स्त्री असते जी कवड्याच्या माळा घालते तिला आराधीन म्हणतात. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये अर्ध स्त्री अर्ध पुरुषाचं वास आहे असं नाही, तर त्यांच्यामध्ये अर्धी भगवती आहे, भगवतीचा अंश आहे, भगवतीचा संचार आहे. आता संचाराच्या बाबतीमध्ये आपण मागच्या वेळी बोललोच आहे, परंतु संचाराचा मूळ उद्देश काय आहे, भगवतीची तुमच्यावर कृपादृष्टी आहे आणि ती कृपादृष्टी फक्त काही अंशी सावली स्वरूपामध्ये तुम्हाला दर्शन देते, साधारण सामान्य जनतेला. नाहीतर आपण कोण बापुडे, एवढीशे लोक, आपण सुईच्या टोका इतके सुद्धा या ब्रह्मांडामध्ये कुठेच नाहीये आणि त्या भगवतीची शक्ती सहन करण्याची ताकद आपल्यात नाहीये. परंतु ही गोष्ट तितकीच सत्य आहे की भगवतीचा कृपा आशीर्वाद ज्या भक्ताला मिळतो, जे देवीची व्यवस्थित नित्य उपासना करतात आणि नित्य उपासनेतून जे भगवतीला प्राप्त करण्यासाठी भगवतीची आराधना करून भगवतीला आपलंसं करतात, त्यांच्यामध्ये भगवतीचा तो अंश असतो. अंशही नाही तर छाया असते आणि त्या छायेचा आपण भगवती संचार म्हणून आपण सगळीकडे दिसतो. आता बरेच खरं खोटं काय बरेच लोक आपल्याला बघायला मिळतात, पण आपण खऱ्या खोट्याबद्दल नाही बोलत आहे, तर आपण त्या भगवतीच्या छाया स्वरूपाबद्दल बोलतोय. तर ते छाया स्वरूप ज्याला असतं त्याला त्या भगवतीचा संचार आला असं आपण म्हणतो. पण प्रत्येक वेळी अंगात येणं जे म्हणतो, हो 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 हो, पण प्रत्येक वेळी आराधी लोकांच्या रिलेटेड लिंबू मिरची ह्या सगळ्या गोष्टींचा जो वेगळा प्रकार आहे तो वेगळ्या प्रकारात येतो. परंतु तंत्र साधनेमध्ये तेवढंच जास्त महत्त्व या महिषासूर मर्दिनीच्या स्वरूपाला आणि तिथे असलेल्या शक्तीला आहे. म्हणून तिथे भैरवी तंत्र साधना आणि श्रीविद्या त्रिपुरा साधनेसाठी अनेक तंत्रसाधक अगदी गुपचूप येतात,
जातात आणि त्या शक्तीचा उपयोग करतात. पण हे उघडपणे मी ऐकलेलं नव्हतं आजपर्यंत. हो, पण ते आहे, त्याचे हां. उल्लेख आहेत, हां. अनेक ठिकाणी आहे. आता जे तंत्र साधक आहे त्यांना माहिती आहे. बरोबर. बाकीच्यांना काय फक्त येस, माळपरडी येस, घेऊन येस, गळ्यात येस, कवड्या येस. घालून जगदंबेची सेवा माहिती आहे आणि ती सेवाभाव ती भोळी बाबडी आहे आणि आपण भोळ्या बाबड्या पद्धतीने सेवा करतो. आणि जगदंबेला जेव्हाही स्मरण करायचं असेल त्यावेळी प्रेक्षकांचं म्हणणं असतं की आम्ही कशी उपासना करावी. हं. आता मंगळवार शुक्रवार असं मानला जातो. हं, हं, हं. मग तुम्ही मंगळवारी हं. भगवतीची उपासना करावी, त्या भवानीची उपासना करावी. ज्यांना देवीशी रिलेटेड कुलस्वामिनी ज्यांना आहे त्यांनी जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे, बरोबर. परड्या भरण्याची प्रथा आहे. हं. सोबतच कवड्याच्या माळा माळपरडी ज्यांच्या घरामध्ये आलेली आहे, हं. सोन्याचं ताट सुवर्णाचं ताट म्हटलं जातं त्याला, ते ज्याला आलं आहे त्या लोकांनी भिक्षा मागण्याबद्दल सुद्धा एक आख्यायिका आहे की श्राप होता म्हणून माळपरडी घेणारी लोक भिक्षा मागतात. हं. पण ती भिक्षा नसते, ते दान असतं. बरं. ते भगवतीकडून मागितलेलं दान असतं की असं म्हटलं जातं की त्या भगवतीचा इतका कृपा आशीर्वाद आहे की ती भगवती प्रत्येकाला दाखवते की तू मानव आहेस आणि तुला प्रत्येक वेळी सुखदुःख वाटूनच घ्यावं लागेल. आणि हेच परडीच्या स्वरूपामध्ये तुम्ही 5 घरी जाऊन मागतात, हं. तर तुम्ही सुखदुःख वाटून घेण्याची कला हं. तुमच्यामध्ये अवगत केली पाहिजे. हे भगवतीला खरं तर त्या आशीर्वादातून दाखवायचं असतं आणि म्हणून त्या माळपरडीची पुढे प्रथा आली. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तंत्रसाधक गुपचूप येतात, आपापलं कार्य करतात आणि निघून जातात. आणि शेवटी भगवतीची ज्यांना ज्यांना प्रार्थना करायची आहे किंवा भगवतीला प्रसन्न करायचं आहे त्यांच्यासाठी आपण एक छोटासा मंत्र पण सांगूया बरं. आणि त्या मंत्राने तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला भगवतीला प्रसन्न करू शकता. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. आता सर्व मंगल मांगल्य म्हणजे सर्वांचं मंगळ करणारी, हं. शिवे सर्वार्थ साधिके म्हणजे शिवांची साधक आहे. हं. म्हणून पार्वती स्वरूप तुळजाभवानी मातेला मानलं गेलं. हं. आणि हे शक्तिपीठ त्या 51 शक्तिपीठामध्ये येत नाही. हे अधोरेखित वाक्य मी पुन्हा सांगते, हं. कारण शक्तिपीठ महाराष्ट्रातली 3.5 वेगळी आहेत आणि ती 51 शक्तिपीठ वेगळी आहेत. म्हणजे एक प्रश्न विचारावासा वाटतो मला इथे की त्या 51 शक्तिपीठांमध्ये महाराष्ट्रातलं एकही शक्तिपीठ येत आहे नाही? की कुठलं? आहे ना, एक शक्तिपीठ आहे जे बरं, मी आपण पुढे येताना आपण सांगणार. बोलूयात. परंतु जरी त्या 51 शक्तिपीठांमध्ये येत असेल तरी कुलस्वामिनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत, त्याचं महत्त्व कुठेही कमी होत नाही. नाही होत, अजिबात नाही होत. हे सर्वात महत्त्वाचं मला लक्षात वाटतं. घ्या, 51 शक्तिपीठ हे वेगळ्या स्वरूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिला स्वतःचं कुलदैवत मानलं तिच्या ती किती ग्रेट असेल ते. हां, आता बरेच वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. खरं तर मी ही गोष्ट खोडतही नाही की काही जणांच्या संशोधनानुसार, अभ्यासानुसार ते या 3.5 शक्तिपीठांना त्या 51 शक्तिपीठात पण मानतात. मग 3.5 शक्तिपीठात मग अर्ध शक्तिपीठ आहे. मग ते 51 किंवा 50 कसे होऊ शकतात, बरोबर ना? बरोबर. म्हणून 51 शक्तिपीठात जसं ज्वालादेवी आहेत, त्याच्यानंतर कामाख्या देवी आहेत, ह्या वेगवेगळ्या स्वरूपातून शक्तिपीठ आहेत. तर प्रत्येक ठिकाणी देवीचं जिथे डोळे पडले तिथे तारादेवी आहेत. ह्या पद्धतीने वेगवेगळे स्वरूप आहेत देवीचे. बरं. म्हणून 51 शक्तिपीठ हे वेगळा प्रकार आहे आणि 3.5 शक्तिपीठ हा वेगळा प्रकार आहे. आणि शक्तिपीठाचे जसे प्रकार सांगितले तुम्ही मगाशी की ते डायरेक्ट शक्तिपीठ ते असू शकतं, पण हे स्वयंभू शक्तिपीठ आहे. आणि आद्य स्वयंभू शक्तिपीठ हे तुळजाभवानीचं तुळजापुरातलं स्वयंभू शक्तिपीठ आहे. म्हणून तिथे साक्षात जगदंबा आहेत, साक्षात भगवती माता पार्वती तिथे विराजित आहे आणि म्हणून त्यांना सगळ्या जनतेमधून एवढं श्रद्धेने पूजलं जातं. तुळजाभवानीच्या आशीर्वादानं काय घडलंय शिवाजी महाराजांच्या रूपाने जगाने पाहिले. म्हणजे सगळ्याच गोष्टी ज्या देवीचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर इतकं सगळं होऊ शकतं, त्यांचं महात्म्य सांगण्यासाठी प्रत्येकाची कुठल्या गोष्टीची गरज आहे. म्हणजे मी जर मानायला गेलं तर प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळ्या पद्धतीने असते, परंतु भगवती एकच आहे, फक्त भगवतीने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अवतार घेतले. जसे भगवान विष्णू एकच आहेत, परंतु भगवान विष्णूंनी दशावतार घेतले. म्हणून त्यांना पूजणाऱ्यांची वेगवेगळी सांप्रदायिकता आहे आणि भगवान विष्णूंचे त्या पद्धतीने वेगवेगळे स्वरूप आहेत. नाहीतर भगवान विष्णूंचं स्वरूप प्रभू श्री रामचंद्र पण आहेत आणि त्यांचं स्वरूप
भगवान श्रीकृष्ण पण आहेत. तर श्रीकृष्णाला पुजताना काही जण कान्हा म्हणतात, काही जण ठाकूरजी म्हणतात, काही जण लल्ला म्हणतात. हे श्रद्धेप्रमाणे भक्ती करण्याचा हा मार्ग आहे. म्हणून भगवतीला मानताना ती आद्य शक्तिपीठांपैकी एक आहे आणि ती स्वयंभू शक्तिपीठांपैकी एक आहे. म्हणून त्या तुळजापूर भवानीला आपण सर्वजण 3.5 शक्तिपीठांपैकी मुख्य शक्तिपीठ मानतो. दुसऱ्या शक्तिपीठांवरती दुसरं मग आपण तुळजाभवानीविषयी काही प्रश्न होते ते मला विचारावशे वाटतील की तुळजाभवानीला काही लोक बोकडाचा निवेद देतात, ते काय म्हणजे योग्य? हे बघा, देवी ही सात्विक असते. आणि हे स्वरूप तरी सात्विकाच आहे, सौम्यच आहे. सगळेच स्वरूप सात्विक आहेत देवीचे. कोणतं स्वरूप? सौम्य म्हणू आपण. परंतु महिषासुर मर्दिनीच्या स्वरूपामध्ये जर देवीची मूर्ती आहे, बरोबर, तर तो विग्रह जर महिषासुर मर्दिनी स्वरूपात आहे तर ती उग्रच आहे. परंतु ती त्या भक्तांच्या समाधानासाठी, भक्तांच्या कृपा आशीर्वाद देण्यासाठी ती तिथे शांत पार्वती स्वरूपामध्ये विराजित झालेली आहे. म्हणून ती सौम्य स्वरूप आहे. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही जर देवी म्हणून बघाल ना तर तुम्हाला भक्तासारखं वागावं लागेल. मी आईसारखं वागावं लागेल मला तर असं. मग मी आई म्हणून बघते, म्हणून मी आई मानते. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी भगवती, आई, जगदंबा ह्या शब्दांचा प्रयोग करते. पण तेच मला म्हणायचं की तुम्ही देवी म्हणून बघणार तर तुम्ही भक्तासारखं तुम्हाला वागावं लागतं आणि तुम्ही देवी स्वरूप मानता. पण तुम्ही तिला आई म्हणून एकदा तिच्या जवळ जाऊन पहा, ती पण लेकरासारखी तुम्हाला नक्कीच तुमच्या मिठीत घेते आणि तुमचं प्रत्येक गाराणं ऐकते. बरोबर. आणि त्यानंतर दुसरं, करवीर निवासिनी कोल्हापूर. आता सगळ्यांना ही कथा माहिती असेल. आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत, त्यांना आता त्याच्याबद्दलही 2 वेगवेगळे समज आहेत बरं का. तर सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यात आधी आख्यायिकांमध्ये अंबाबाई पण म्हटलं गेलंय, कोल्हापूर महालक्ष्मी पण म्हटलं गेलंय. काय आहे याच्यापैकी? अंबाबाईच कोल्हापूर महालक्ष्मी, कोल्हापूर महालक्ष्मीच अंबाबाई. खरं तर अंबाबाई कोणाला म्हटलं जातं तर तुळजाभवानीला. बरोबर. आपण अंबाबाई म्हणतो, तिलाच आपण भगवती पण म्हणतो ना. तसंच कोल्हापूर महालक्ष्मी हे मूळ स्वरूप आहे आणि त्यालाच आता अंबाबाई किंवा महालक्ष्मी याबद्दल अनेक जणांचा वाद आहे. म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे की ते लक्ष्मी स्वरूप आहे, अनेकांचं म्हणणं आहे की ते पार्वती स्वरूप आहे. बरोबर. पण मी ज्या वाचलेल्या कथा आहेत, मी माझ्या मताप्रमाणे काही गोष्टी सांगते. कुठे लिखित आहेत या नाही, पण मी जे वाचनात आलं, जे वाचनात आल्यानंतर जे अभ्यास झाला त्यानुसार माता महालक्ष्मी ज्या प्रभू विष्णूंच्या पत्नी आहेत, तर त्याच महालक्ष्मी ह्या इथे आता तुम्हाला दिसत आहेत. कोल्हासुराचा वध करायचा होता. बरोबर. कोल्हासुराचा वध करायचा होता तर कोल्हासुराने सगळ्यांना सेम, जसं तिकडे याचं झालं कुंडलिकासुराचं झालं होतं, तसं सेम कोल्हासुराचा वध करण्यासाठी इथे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मींनी अवतार घेतला. आता तिथे भगवान विष्णू, भगवान शिवशंकर आणि ब्रह्मदेव यांच्या तिघांची नेहमी या ठिकाणी पाठिंब्याची भूमिका राहिलेली आहे. कारण हे तिघजण त्रिगुणात्मक स्वरूपातून कुठल्या तरी एका अंशाला जन्म देत होते आणि तो अंश जे तयार करत होते त्रिगुणात्मक स्वरूपाचा, तो अंश पुढे चालून या पृथ्वीवरती कुठे ना कुठेतरी काहीतरी कार्यासाठी पाठवला जात होता. तर तो अवतार होता. तर त्याच लक्ष्मी देवींचा हा अवतार की त्या लक्ष्मी देवींना महालक्ष्मी म्हणून इथे पाठवलं गेलं आणि त्या महालक्ष्मी स्वरूपामध्ये त्यांनी कोल्हासुराचा वध केला. आणि कोल्हासुराचा वध करून त्यांनी ज्यावेळी कोल्हासुराचा वध झाला त्यावेळी कोल्हासुराने त्यांच्याकडनं वरदान मागितलं की भगवती की आई तुझ्या हस्ते मला मरण तर आलं, माझा उद्धार झाला, परंतु माझ्या नावाने या नगरीला ओळखलं जाऊ दे. म्हणून त्या ठिकाणी कोल्हापूर झालं, कारण तिथे कोल्हासुराचा वध झाला. आता 3.5 शक्तिपीठापैकी हेही स्थान नाही. बरं. कारण 51 शक्तिपीठांपैकी हेही 3.5 शक्तिपीठातलं हेही स्थान नाही. कारण सगळ्यात महत्वाचं की आपण मगाशी बोलताना सांगितलं उत्पत्तीच्या वेळी की ज्यावेळी सतीदेवींचे 51 शरीराचे तुकडे झाले त्यावेळी त्यातला एकही भाग कोल्हापुरात पडलेला नाही. बरोबर. त्यामुळे जर कोल्हापुरात तो भाग पडलेला नाही आणि जर सतींचं स्वरूप सांगतोय आपण आणि महालक्ष्मीने इथे अवतार घेतलाय, हा महत्वाचाच प्रश्न होता तो की म्हणजे जर समजा शक्तिपीठ आपण त्याला काय म्हणतो, पार्वतीशी, देवी पार्वतीशी रिलेटेड जे असतं त्याला शक्तिपीठ म्हणतो. बरोबर. शक्ती म्हणजे पार्वती. आपण थोडक्यात फक्त पार्वतीशी म्हणण्यापेक्षा शक्तींच्या ज्या ठिकाणी
उद्गम असतो किंवा शक्ती ज्या ठिकाणी संचार करतात. मी मगाशी सांगितलं जसं आता शिवाची शक्ती होती पार्वती, तशीच आता इथे श्री विष्णू, ब्रह्मा आणि महेश्वर या तिघांची शक्ती आली. म्हणजे पुन्हा तिथे एक शक्ती स्वरूप तयार झालं आणि म्हणून तिथे शक्तीपीठ तयार झालं. म्हणून आपल्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. त्याच्याबद्दल आता दुसरी एक तुम्ही पाहत असेल की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला शालू कुठून येतो? तिरुपती बालाजीवरून. बरोबर. मग तिरुपती बालाजीवरून जर कोल्हापूर महालक्ष्मीला शालू येतो कारण की तिरुपती हे विष्णूंचं स्वरूप आहे आणि त्या त्यांच्या पत्नी आहेत. बरोबर, पत्नी आहे म्हणून त्यांना शालू येतो. एका आख्यायिकेमध्ये असं आहे की ते राजा होते तिरुपती बालाजी आणि मग कर्ज घेतलं म्हणून कोल्हापुरात त्यांना ते फेडण्यासाठी दिलं जातं. आता वेगवेगळ्या आख्यायिका दंतकथा आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु हे तिथे मान्य होतं की कोल्हापूर महालक्ष्मीला आजही तिरुपती बालाजी मधूनच शालू येतो आणि तो शालू भगवतीला नेसवला जातो. आता तिथे महालक्ष्मी आहेत हे उघड होतं. बरोबर. त्याच अंबाबाई, त्याच कोल्हापूर महालक्ष्मी. बरोबर. आता ह्याच कोल्हापूर महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी स्वरूपच आहेत, लक्ष्मीचं स्वरूप आहे. म्हणून तिथे तुम्हाला माहिती आहे का कमलवासिनी यंत्रसाधना आणि कमलवासिनी तंत्रसाधना होते. आता तुम्ही दशमहाविद्यांमध्ये लक्ष्मी देवींचं तांत्रिक स्वरूप आहे कमलात्मिका, शेवटचं. बरोबर. कमलात्मिका मीन्स महालक्ष्मी. आता महालक्ष्मी इथे पण महालक्ष्मी, लक्ष्मी आहे तर ती शांत स्वरूप आहे, पण महालक्ष्मी आहे तर ती महास्वरूपात आहे, महामाया स्वरूपात आहे, आदिमाया स्वरूपात आहे. तर तिथे नवचंडी जेव्हा नवरात्र असतात ना तेव्हा नवचंडी यागातून तंत्रसाधना केल्या जातात. तिथे 99 मंत्रामधून सुद्धा यंत्रसाधना तंत्रसाधना केल्या जातात. आता मी तंत्रसाधनेचं शक्तीपीठांशी रिलेशन सांगते, थोडासा अभ्यास की ते केलं जातं. तिथेच मी तुम्हाला सांगितलं की कमलात्मिका तंत्रसाधना केली जाते, तिथेच कमलवासिनी यंत्रसाधना आणि तंत्रसाधना केली जाते. आणि त्याच ठिकाणी लक्ष्मी देवींना प्रसन्न करण्यासाठी म्हणजे लक्ष्मी देवींची आपल्यावरती नेहमी कृपा असावी म्हणून श्रीविद्या साधना सुद्धा केली जाते. बरोबर, श्रीविद्या. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या तंत्र साधना तिथे होतात तर हे ज्यांना माहिती त्या गुप्त स्वरूपात येऊन केल्या जातात. आलं लक्षात? आणि तुम्ही मला प्रश्न विचारला तर बोलता बोलता आपलं उत्तर राहिलं की बळी दिला जातो. हा, तुळजापूरला बळी दिला जातो असं मी सांगितलं. ते बरेच व्हिडिओच्या माध्यमातून आहे. बळी हा देवीला नाही दिला जात, बळी हा तिथे असलेल्या असुराला दिला जातो, राक्षसाला दिला जातो, महिषासुराला. बरोबर. म्हणून तो प्रथा आहे, महिषासुर मर्दिनी आहेत म्हणून त्या असुराला दिला जातो की हे फक्त स्वरूप आहे, त्यातलं कुठलीही गोष्ट भवानीच्या पायापर्यंत नाही जात. त्या सात्विक स्वरूप आहेत, तिच्या पायापर्यंत ह्या गोष्टी नाही जात आणि त्यांना पुरणपोळीचाच नैवेद्य दिला जातो. तसंच कोल्हापूर महालक्ष्मी तर अजून जास्त सात्विक स्वरूप आहे. म्हणजे एक वेळी तुम्ही तुळजापूर भवानीच्या गाभाऱ्यात तरी प्रवेश करू शकता, पण कोल्हापूर महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणं म्हणजे तुम्हाला खूप शुद्ध असावं लागेल, कारण तितक्या त्या सात्विक आहेत, तितकं त्यांचं ते सात्विक स्वरूप आहे. तिथे कोल्हापूरमध्ये कोल्हासुराच्या वधासाठी म्हणजे तिथे त्यांना शक्ती स्वरूप जन्म आला आणि म्हणूनच त्या शक्ती स्वरूप अवताराला महालक्ष्मीच्या कोल्हापूर महालक्ष्मी म्हणून मानलं गेलं. आणि कोल्हापूर महालक्ष्मी म्हणून या अवताराचं जेव्हा तिथे सगळ्या लोकांमध्ये प्रचलन झालं तेव्हा हळूहळू कोल्हापूर महालक्ष्मी ह्याही आपल्या महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांमध्ये एक आहे, कारण तिथे शिव, ब्रह्मा आणि विष्णू यांच्या तिन्हींच्या शक्तीतून तयार झालेली एक स्वयंभू शक्ती किंवा आद्य शक्ती कोल्हापूर महालक्ष्मी तिथे साक्षात जगदंबा आहे. बरोबर. खूप छान आई साहेब. तिसरं शक्तीपीठ घ्या आता तिसरं शक्तीपीठ माहूर रेणुका. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे खरं तर. माहूर रेणुकेचा कुणाच्याही वधासाठी, कुणाच्याही हत्येसाठी किंवा कोणत्याही प्रयोजनाने असा तिथे वास नाही झाला. माहूर रेणुकेची स्टोरी फार वेगळी. रेणुराजाची पुत्री होती रेणुका. बरोबर. जमदग्नी ऋषींची पत्नी होती रेणुका. रेणुराजाची पुत्री रेणुका, जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका, परशुरामाची आई रेणुका. बरोबर. तर तुम्हाला माहिती असेल की एक त्याच्यामागे खूप छान सनातनामध्ये स्टोरी आहे.
मी असं ऐकलंय की अनुसया आणि अत्रि ऋषींची मुलगी रेणुका होती असं काही ठिकाणी सांगितलं जातं. नाही, रेणुराजाची पुत्री रेणुका. बरं. ती रेणुराजाची पुत्री रेणुका आणि रेणुराजाची पुत्री असल्यामुळे रेणुका असं तिचं नाव होतं आणि त्या रेणुराजाच्या पुत्रीचा जमदग्नी ऋषींशी विवाह झाला होता. बरं. बरोबर. आणि ह्या सनातनामध्ये असलेल्या उल्लेखांच्या गोष्टींमध्ये असं होतं की जमदग्नी ऋषींना रोज स्नानासाठी रेणुका देवी पाणी घेऊन येत होत्या आणि त्यांना पाणी घेऊन येत असताना त्या खूपच म्हणजे त्यांचं पातिव्रत्य एवढं होतं, पतिव्रता होत्या त्या, म्हणजे साक्षात त्या जगदंबा अशा होत्या की त्यांनी तिथे वाळूची घागर बनवली जायची, सर्पाची चुंबळ बनवली जायची आणि मग त्या घागरीमध्ये त्या पाणी आणायच्या जमदग्नी ऋषींच्या आंघोळीसाठी स्नानासाठी. आणि हे दरवेळी नित्यनियमाने घडत होतं. हे घडत असताना एक दिवस त्यांचं सतीत्व हरण करण्याची इच्छा एका देवाला झाली, म्हणू शकतो. एका देवाला दुर्बुद्धी झाली की म्हणजे रेणुकेचं सतीत्व हरण करायचं, कारण इंद्र होते ते. हो बरोबर. हा, पण ते देवराज इंद्र आहेत ना, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं श्रद्धास्थान असू शकतं म्हणून काही गोष्टी बोलल्या पण नाही पाहिजे. पण ठीक आहे, देवराज इंद्रांना वाटलं की आपण हे असं केलं पाहिजे, म्हणून त्यांनी एका माशाचं आणि मासळीचं म्हणजे त्यांनी प्रणय दाखवला पाण्यामध्ये आणि ते माता रेणुकांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांचं सतीत्व जवळपास हरण झाल्यासारखं झालं, कारण त्यांनी ते नुसतं पाहिलं, विचार केला आणि त्यावेळी त्यांच्याकडनं वाळूची घागर तयार होईना, त्यांच्याकडनं कुठल्याच पद्धतीने सर्पाची चुंबळ, सर्पच त्यांना चुंबळीत करता येईना आणि त्यांना उशीर व्हायला लागला जमदग्नी ऋषींना आंघोळीसाठी. म्हणून जमदग्नी ऋषींना अंतर्ज्ञानाने हे माहिती झालं की आज असं असं घडलंय. त्यांनी परशुरामांना बोलवणं केलं आणि परशुरामांना सांगितलं की तुझ्या परशाने हिला मृत्यूदंड दे, मुंडकं कापून टाक. हो. आणि त्यांचं शिर आणि धड वेगवेगळं केलं गेलं. पित्याची आज्ञा ऐकली म्हणून जमदग्नी ऋषी शीघ्रकोपी पण तेवढेच होते आणि शीघ्रलोभी पण तेवढेच होते की तेवढ्याच प्रेमाने पटकन ते शांतही व्हायचे. आणि परशुरामाने पिता आज्ञा ऐकली म्हणून जमदग्नी ऋषी खुश झाले आणि त्यांनी परशुरामाला म्हटलं, माग तुला काय वरदान हवं? तर त्यांनी सांगितलं, माझी आई पुन्हा जिवंत करून द्या. तर त्यांनी सांगितलं की तू या दिशेला सरळ चालत राहा. त्यांनी दिशा दाखवली उत्तरेला, सरळ चालत राहा आणि तू सरळ चालत राहा आणि तुझ्या मागे मागे तुझी आई येईल किंवा तुझी आई तुला पुन्हा मिळेल किंवा तू या ठिकाणी जा, तुला तुझी आई परत मिळेल. आणि जेव्हा परशुराम गेले त्यांना त्यांच्या आईचं शरीर दिसलं की जे स्वरूप दिसलं, तर त्यांना त्यांच्या आईने अट घातली, नियम घातला की तू जेव्हा परत पुन्हा फिरून पाहशील त्यावेळेस मी इथे विलुप्त होईल. बरोबर, विलुप्त होईल. आणि त्यावेळेस त्या परशुरामांनी आपल्या आईचं ते म्हणजे आईचं जे शरीर त्यांचं स्वरूप होतं ते घेऊन ते पुढे पुढे चालले होते, पण त्यांना त्यांच्या आईची दर्शनाची इच्छा काही थांबवेना आणि ते खूप आसुसले मायेच्या त्या दर्शनासाठी आणि ते चालत चालत होते. आणि त्यांनी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा देवी सरळ तिथेच गर्भामध्ये जात राहिल्या आणि जेव्हा शिर राहिलं तेव्हा परशुरामाने शपथ घातली आणि देवीचं शिर फक्त तिथे बाहेर राहील आणि म्हणून तो तांदळा तिथे फक्त मुख स्वरूपात आहे. आता एका आख्यायिकेमध्ये असं आहे की जेव्हा परशुरामांनी त्यांच्या शिर आणि धड वेगळं केलं तेव्हा त्यांचं शिर इथे माहूरमध्ये पडलं म्हणून ते करतं. पण चांदवडची रेणुका आहे तिथे काही जणांचं म्हणणं आहे की तिथे शिर पडलं, इकडे धड पडलं, इकडे धड पडलं, तिकडे शिर पडलं. परंतु सनातनात असलेल्या आख्यायिकेप्रमाणे परशुरामजी पुढे चालले होते. भगवान परशुराम चालत असताना त्यांना मागे वळून बघायची इच्छा झाली आणि देवी रेणुका तिथे अंतर्धान पावत गेल्या, पण शपथ घातल्यामुळे ते शिर त्यांचं वर राहिलं आणि म्हणून तिथे तांदळा स्वरूपामध्ये माहूरगड रेणुकेची पूजा केली जाते. आता प्रत्येकाचं असं आहे, कोणी म्हणतं आद्य शक्तीपीठ माहूरगड रेणुका आहे, कोणी म्हणतं आद्य शक्तीपीठ तुळजाभवानी आहे, कोणी म्हणतं आद्य शक्तीपीठ कोल्हापूर महालक्ष्मी आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार, भक्ती त्याच्या पद्धतीने असू शकते. परंतु आपण एकामागे एक सांगत चाललो. तर त्या माहूरगड रेणुकेची इथे ती तांदळा राहिला आणि त्या तांदळाचीच पूजा होते. देवीची कुठलीही मूर्ती नाहीये, तांदळा स्वरूपामध्ये देवीचं शिर आहे आणि त्या भगवतीची तिथे पूजा केली जाते.
छान पद्धतीने पूजा असते. देवीला आजही पानांचा विडा कांडून विडा दिला जातो पूजा स्वरूपामध्ये. उपासना देवींची, रेणुका देवीची केली जाते. दत्त उपासनेसाठी मला ते रिलेशन फार महत्वाचं हो. वाटतं. ते का आहे तिथे? आता देवींची भक्ती करणारे अनेक लोक होते. आता दत्त उपासनेसाठी तर तुम्ही बघा, माता अनुसयांबद्दल तुम्ही जसं मला सांगितलं होतं, अनुसया ही सतीच होत्या की. बरोबर. हो, अनुसयांचं सतीत्व हरण्यासाठी काय झालं होतं? तिन्ही ब्रह्मा देव विष्णू आले. महेश हे आले होते. आणि ब्रह्मा विष्णू महेशांनी त्यांचं सतीत्व हरण्यासाठी त्यांना तिथे सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने तुम्ही मला दुग्धप्राशन आम्हाला तुम्ही करा. तर त्यावेळी त्यांच्या सतीत्वाने, अनुसया देवींच्या सतीत्वाने या तिघांनाही बालक स्वरूपामध्ये केलं. आणि जेव्हा ते बालक स्वरूप जेव्हा कळालं की ब्रह्मा विष्णू महेश आहे, तेव्हा ते प्रसन्न होऊन एकत्रितपणे दत्तगुरूंचा तिथे अवतार झाला. आता रेणुका, अनुसया सतीत्व, अनुसया कोणाची पत्नी, कोणाची आई? दत्तगुरूंची. बरोबर, मग त्या पण सतीच होत्या. आता रेणुका देवींचा तिथे काय संबंध आहे? तर समोरच तुम्हाला एक डोंगर दिसेल, त्या डोंगरावर अनुसया देवींचं एक मंदिर आहे. बरं. हा, आणि तिथेच दत्तगुरूंची उपासना करण्याची सुद्धा प्रथा आहे. आता हे जुन्या पद्धतीनुसार जर सांगायचं झालं तर तिथे भगवान दत्तगुरूंनी काही दिवस तपश्चर्या केली होती. जसं भगवान दत्तगुरूंनी 1200 वर्ष किंवा 12,000 वर्ष असं काहीतरी तपश्चर्या केली गिरनारीला. बरोबर, 12,000 वर्ष तिथे तपश्चर्या केली होती. तर दत्त उपासनेमध्ये तिथे काही दिवसांचा वास हा दत्तगुरूंचा होता. तर दत्तगुरूंच्या पादुका पण तिथे तेव्हा वास केल्याच्या पण आहेत, अशी ही आख्यायिका लोकांमध्ये गैरसमज असतील. परंतु गिरनारला दत्तगुरूंच्या साक्षात पादुका आहेत असं म्हटलं जातं. आणि इथे रेणुका देवीच्या इथे वेगवेगळ्या पद्धतीने तंत्र साधनेसाठी सुद्धा लोक येतात, कारण डोंगराळ भाग आहे आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीने होम, हवन, पूजा, विधी, अनुष्ठान केले जातात. आणि त्यामुळे रेणुका देवींच्या तिथे जरी दत्त संप्रदायाच्या लोकांचं जास्त तुम्हाला येणं जाणं दिसेल किंवा दत्त संप्रदायाशी रिलेटेड लोक तुम्हाला दिसतील, नाथ संप्रदायाची तेवढी लोक दिसतील. म्हणून साबरी विद्येशी रिलेटेड कुठल्याही विद्येचा जर तुम्हाला चार्ज करायचा असेल शक्ती, तर तिथे येतात आणि तिथे ती तंत्र साधनेशी रिलेटेड पूजा केली जाते. आता प्रत्येक देवतेचा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी शक्ती स्वरूप असलं तरी प्रत्येक देवतेचं शक्ती साधनेशी वेगवेगळं स्वरूप आहे. बरोबर. म्हणून त्या शक्ती साधनेमध्ये तंत्र साधनेला वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व दिलं गेलं आणि तंत्र साधकाने आपापली एक शक्ती देवता, आद्य देवता, कुलदेवता, इष्टदेवता बनवून घेतली. आणि त्यातल्या त्यात रेणुका देवींनी, जे नाथ संप्रदायाशी किंवा दत्त संप्रदायाशी बिलॉंग करतात, जे साबरी विद्येशी जे बिलॉंग करतात, ती लोक जास्त करून तिथे माहूरगड रेणुकेला जाऊन गुप्त स्वरूपामध्ये तपश्चर्या आणि गुप्त स्वरूपामध्ये तंत्र साधनेसाठी जात असतात. आता हे बऱ्याच ठिकाणी उल्लेखित पण आहे, बऱ्याच ठिकाणी त्याचं संशोधन पण झालेलं आहे आणि दत्त उपासनेशी रिलेटेड अनेक वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत. त्यावर एक खरं तर मी म्हणते एक वेगळा मोठा पॉडकास्ट होऊ शकतो, परंतु आपण त्यासाठी आपण भेटतच राहणार आहोत. पण सध्या तरी माहूरगड रेणुका कशी कशी प्रकट झाली याबद्दल तुम्हाला माहीत झालं. आता माहूरगड रेणुकेचं प्रकटीकरण झालं, त्या ठिकाणी तुम्हाला सतीदेवींशी कुठे काही संबंध आढळला नाही. 51 शक्तिपीठांशी काही संबंध आला नाही. मग हेही शक्तिपीठ 51 शक्तिपीठांपैकी कुठेही नाही. बर. ओके, हे 51 शक्तिपीठांमध्ये त्याही म्हणजे शक्तिपीठाला आतापर्यंत आपण ज्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण 3 शक्तिपीठांबद्दल बोललो, त्यातलं कुठलंही शक्तिपीठ 51 शक्तिपीठांमध्ये नाही. एक आहे, मी म्हटलं ना ते सांगणार. या 3 मधलं नाहीये. हा, या 3 मधलंच एक आहे. बरं, पण मी तुम्हाला ते कसं सांगणार आहे शेवटला, की तुम्हाला माहिती पाहिजे की 51 शक्तिपीठांपैकी कुठलंही 3.5 शक्तिपीठांमध्ये येतं. आता चौथं याची शक्तिपीठ, तंत्र साधना काय वेगळ्या पद्धती, जसं आपण तिथं कमलात्मजाचं सांगितलं कोल्हापूरला, तसं इथं वेगळी काही तंत्र साधना नाही, होते? इथे शाबरी रिलेटेड शाबरी विद्या, related हा, कारण इथे नाथ संप्रदायाशी रिलेटेड आणि Okay. दत्त उपासक जी लोक आहेत त्यांच्याशी रिलेटेड लोकांचा इथे वास आहे. बरं. आणि त्यामुळे इथे गुप्त स्वरूपात तपश्चर्या करणं, गुप्त स्वरूपामध्ये तंत्र साधना करणं याशी रिलेटेड तिथं लोक येतात. आणि देवी शांत स्वरूप आहे, त्यामुळे तिथं शांत तंत्र साधना आणि तपश्चर्यांसाठी योग्य असं शक्तिस्थळ आहे. म्हणून तिथे शक्तिस्थळांवर प्रत्येक तंत्र साधक आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने साधना करतो, सिद्धिप्राप्ती करत असतो. आता चौथं, ज्याला अर्धशक्तिपीठ सर्वजण म्हणतात. आता अर्धशक्तिपीठ बरेच जण माहूरगड रेणुकेला पण म्हणतात, की असं म्हणतात की तिथे अर्ध फक्त शिर आहे म्हणून अर्ध, पण सगळ्या ठिकाणी उल्लेख असलेलं अर्धशक्तिपीठ जे त्रिगुणा स्वरूपाचं आहे ते आहे शाबर विद्येचं जन्मस्थान येते तर. हा महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचं एकत्रित स्वरूप
जे सप्तशृंग निवासिनी देवी आहे हा. आणि 7 शिखरांमध्ये वास करणारी हम्म. म्हणून सप्तशृंगा देवीला मान्यता आहे. आणि असं म्हटलं जातं की देवीचा अंगठा तिथे पडला होता, हम्म. म्हणून ते 51 शक्तिपीठांमध्ये अनेक जण त्या शक्तिपीठाला मान्यता देतात. बरं. बरोबर. आणि देवीचा एक पाय पडला होता. आता मी उलगडा सांगते. हम्म. देवीचा एक पाय किंवा पायाचं बोट किंवा पायाशी रिलेटेड टाच हम्म. कोल्हापूरमध्ये पडली होती, म्हणून तिथे 51 शक्तिपीठांमध्ये पण मान्यता आहे की 51 शक्तिपीठांमध्ये ते पण येऊ शकतं. आणि देवीचा अंगठा पडला होता म्हणून सप्तशृंग निवासिनी पण 51 शक्तिपीठांमध्ये येतं, असं बऱ्याच जणांचं संशोधकांचं मत आहे. हम्म. आता त्यापैकी काय खरं काय खोटं हे संशोधकांना माहिती आहे, कारण आपल्या माहितीप्रमाणे आपण देवीच्या शरीरांचा कुठे कुठे हे झाला तिथेच आपण शक्तिपीठ म्हणतो आहे की ते 51 शक्तिपीठ आहे. हम्म. पण त्यापैकी आख्यायिकेप्रमाणे किंवा संशोधनाप्रमाणे कोल्हापूरमध्ये पण शक्तिपीठ सांगितलं गेलं 51 आणि सप्तशृंग निवासिनीचं पण शक्तिपीठ 51 शक्तिपीठांमध्ये सांगितलं गेलं. आता ही प्रत्येकाची श्रद्धेनुसार. आता सप्तशृंग निवासिनी देवीची आख्यायिका सांगण्यापेक्षा किंवा कथा सांगण्यापेक्षा किंवा त्या देवीचं हे सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल की आद्य स्वयंभू शक्तिपीठ त्रिगुणात्मक स्वरूप सप्तशृंगी निवासिनी देवी आहेत. बरं. देवीची कुठली मूर्ती तिथे बसवली गेली आहे का? नाही. तिथे देवीचं कुठल्याही पद्धतीने साक्षात्कार आहे का? नाही. तिथे काय आहे, एका शिळेमध्ये डोंगरातून देवीची साक्षात जी आता मूर्ती आहे ती प्रकट झालेली आहे, म्हणून ते काय झालं पुन्हा आद्य स्वयंभू शक्तिपीठ. ते पुन्हा स्वयंभू शक्तिपीठ आहे. ती मूर्ती कोणी बसवलेली नाही किंवा त्या ठिकाणी कुठल्याही शरीराचा भाग किंवा असल्याचं म्हणजे अनेक ठिकाणी पुरावे नाहीत, म्हणून त्याच्यामुळे त्या पुराव्यांअभावी देवीचं जे स्वयंभू शक्तिपीठ आहे म्हणून त्याला स्वयंभू शक्तिपीठच मानलं गेलं, पण अर्धशक्तिपीठ मानलं गेलं. आणि अर्धशक्तिपीठ मानण्यामागेही काही कारणं असतील, परंतु त्यातल्या त्यातही अर्धशक्तिपीठ म्हणतात, परंतु मी त्याला पूर्ण शक्तिपीठ मानते, कारण तिथे साक्षात जगदंबेने शिळेतून त्या डोंगरातून साक्षात जगदंबा बाहेर आलेल्या आहेत. आजही म्हटलं जातं की सप्तशृंग निवासिनी देवी, ज्यांना वनी देवी पण अनेक जण म्हणतात, ज्यांना जगदंबा पण म्हणतात, ज्यांना सप्तशृंगी हे नाव पडण्यामागे काही कहाणी आहे? 7 आपल्या सह्याद्रीपैकी 7 शिखरं तिथं आहेत आणि 7 शिखरांमध्ये वास करणारी म्हणून सप्तशृंग निवासी. बरोबर. आणि त्याच देवीला पुन्हा 51 शक्तिपीठामध्ये स्थान असण्याची पण कथा आहेत. पण त्याच देवीचं एक कथा, ती मूर्ती सापडण्यामागची पण एक आहे की एक गवळी होता आणि तो गुराखी होता आणि तो गुरं चारत होता आणि तिथे एका ठिकाणी त्याला मधाचं पोळ दिसलं, म्हणून त्याने तिथे काठी टाकली, तर तिथून त्याला रक्त निघालं, म्हणून त्याने ते सगळं खोदलं, तर तिथे साक्षात जगदंबेची मूर्ती सापडली. आणि ती स्वयंभू मूर्ती जशीच्या तशी खोदत गेल्यानंतर अख्खी साक्षात जगदंबा तिथे होते, आत्ता जे मूळ स्वरूप दिसलं. आणि ते म्हणजे शेंदुराचं लेपन होत 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 ती जगदंबा विराट होत गेली. आता ते देवीचं पुन्हा हे झालं आणि त्याच्यानंतर देवीचं शेंदूर लेपन काढलं गेलं आणि देवीचं मूळ स्वरूप आता आपल्याला पाहायला मिळत आहे. सप्तशृंग निवासिनी देवींच्या इथे त्या महिषासूर मर्दिनी आणि उग्र स्वरूपामध्ये जरी दिसत असल्या तरी त्या तेवढ्याच शांत पार्वती स्वरूप आहेत. असं म्हणतात की शुंभ निशुंभला मारण्यासाठी, महिषासुराला मारण्यासाठी, चंडमुंडला मारण्यासाठी सप्तशृंग निवासिनी देवीचा तिथे अवतार झाला होता, म्हणून त्याही बद्दल आख्यायिका किंवा दंतकथा बऱ्यापैकी आहे. तर तिथे चंडमुंडांचा किंवा शुंभ निशुंभाचा सुद्धा वध झाला किंवा महिषासुराचा वध झाला, त्याशी रिलेटेड तिथे दाखवलं गेलंय. आता प्रत्येकाचे वेगवेगळे मतांतर असू शकतात. कोणी म्हणतं तुळजापूरमध्ये महिषासूर, कोणी म्हणतं सप्तशृंगीला महिषासूर, पण स्वरूप एकच आहे भगवतीचं, फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीने तिथे आहे. दुर्गा स्वरूप मानलं गेलं आहे सप्तशृंगी देवीला. आणि म्हणूनच मला वाटतं की समर्थांनी ती आरती लिहिली होती की दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाते आंबे करुणा विस्तारी. तर हे सगळ्या पद्धतीने तिथे केलं गेलं. आणि मार्कंडेय ऋषींचा समोर डोंगर आहे. आता आजही सप्तशृंगी देवी तिथे आहेत. अशा अनेक पाऊलखुणा, अनेक घटना तिथे घडल्या आहेत. सत्य आहे हे. म्हणजे हे लाईटचं ब्लिंक होणं बऱ्याच ठिकाणी घडत चाललंय माझ्यासोबत आजकाल, की हळूहळू सगळं ब्लिंक होतंय आणि अचानक लाईट जातात किंवा अचानक काहीतरी पडतं, जसं मागच्या वेळी पण झालं होतं. आणि मला वाटतं साक्षात भगवती सोबत असल्याचा हा एक पुरावा आहे की चाललंय तुझं. तर मग त्या पद्धतीने भगवतीचं स्वरूप साक्षात आहे
की सप्तशृंगी देवीच्या डोंगराच्या बॅक साईडला जसं तुम्ही जातात, जिथून सरळ मार्कंडेय ऋषींचा डोंगर दिसतो, त्या मार्कंडेय ऋषींच्या डोंगराच्या अगदी समोरच एक गुफा आहे. तर ती मार्कंडेय ऋषींच्या समोर जी गुफा आहे ती देवीच्या विश्रामाची गुफा आहे असं म्हटलं जातं. अनेक संशोधकांनी, अनेक लोकांनी, ट्रॅकर्सनी, अनेक आपल्या पुरातत्व विभागाच्या लोकांनी तिथे जेव्हा सगळं सर्चिंग करायला सुरुवात केली तर तिथे एक गुफा आढळली. जेव्हा तुम्ही डोंगराची चक्कर मारता, फेरा मारता, सप्तशृंगी देवीच्या डोंगराचा जेव्हा तुम्ही फेरा मारता तेव्हा त्या फेऱ्यामध्ये, त्या चक्रीमध्ये तुम्हाला ते समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर आणि अगदी समोर एक गुफा आढळते. त्या गुफेमध्ये आजही साक्षात जगदंबा जाते येते आणि तशा पाऊलखुणा सापडतात. एक वेगळ्या प्रकारची पाऊलखूण असते तिथे. आतमध्ये कोणी जाण्या येण्याचं पावलं आढळतात तिथे आजही पावलं आढळतात. तुम्ही संशोधनातून ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या आहेत आणि आजही जगदंबा तिथे साक्षात विराजित आहे. असं म्हणतात की जेवढा मोठा डोंगर आहे तेवढी मोठी साक्षात जगदंबा त्या डोंगरामध्ये वास करते. माझी आजी तर सांगायची, म्हणजे हे आत्ता नाही सांगितलं पाहिजे पण सांगते मी, खरं तर लोकांना ह्या गोष्टींचं कुतूहल वाटायला पाहिजे, की माझी आजी सांगायची की जर तुम्ही सप्तशृंगी देवीच्या आरतीसाठी गेलात आणि भाग्याने जर तुम्ही सप्तशृंगी देवीच्या समोर, अगदी मूर्तीसमोर उभे राहिलात, त्या विग्रहासमोर, आणि ज्यावेळी आरती चालती त्यावेळेस जर तुम्ही असं वरती त्या सर्पाकडे पाहिलं तर तो सर्पसुद्धा हलतो. आणि हे साक्षात मी अनुभवलं आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा एका आरतीच्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो आणि मी साक्षात आतमध्ये मला जायचं भाग्य मिळालं होतं आणि आजही मी जाते बऱ्याच वेळेला, पण आरतीच्या वेळेला जायला मिळालं होतं. आणि त्यावेळी वरती मला आमचे श्रीमंत आहेत ऋषिकेश महाराज यांनी मला सांगितलं होतं की एकदा हे ट्राय कर. मला मी आजीकडून ऐकलेलं होतं म्हणून मी साक्षात असं वरती पाहिलं होतं ना, तर साक्षात तो सर्प देवीच्या डोक्यावरचा तो विचलित होताना दिसला मला. आणि साक्षात जगदंबा तुमच्याशी बोलण्यासाठी वागते की काय, तुम्हाला मिठीत घेते की काय, असं सगळं घडतं. आता लोकांना वाटेल कुछ भी फेक रे, पण हे ज्याचे भगवतीचे साक्षात्कार ज्याचे आहे ना त्यालाच माहिती असतात. आणि मला वाटतं की मुळामध्ये भगवती जी आहे ती कुठल्याही एका स्वरूपामध्ये अडकून नाही आहे. तर आपण तिला आई म्हणून स्वीकारलं तर ती लेकरू म्हणून आपल्याला पटकन कुशीत घेण्यासाठी सरसावलेली असतात. म्हणून आणि त्याच आईसाहेबांच्या नावावरती मला आईसाहेब म्हणतात खरेच बरेच जण. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आईसाहेब. खूप छान पॉडकास्ट होता. अगदीच खूप नव्या नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि तेवढ्याच रहस्यपूर्ण गूढ असा पॉडकास्ट होता. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. माझ्यासारखेच तुमच्याही मनात खूप सारे प्रश्न आले असतील, ते प्रश्न तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला द्या. आईसाहेब मागे आल्या होत्या, आज आल्यात आणि उद्याही येतील. इथून पुढे खूप सारे पॉडकास्ट होणार आहेत, परंतु ते कुठल्या विषयावर व्हायला हवेत ते तुम्ही आम्हाला सांगितलं तर आपण ते विषय घेऊन पुढे जाऊयात. या पॉडकास्टशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. पॉडकास्टला प्रेम द्या आणि लाईक करा, शेअर करा. शेअर फार महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपल्याला काही नॉलेज मिळतं, ज्ञान मिळतं, तेव्हा ते आपल्यापुरतं न ठेवता इतरांशी साझा करणं हेच ह्या राजमंचाचा उद्देश आहे असं मला वाटतं. आईसाहेब बाकी कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं आणि असंच मला माझ्या ज्ञानाचं भंडार खूप मोकळ्या पद्धतीने राजमंचाला येऊन बसून बोलता येतं. त्याबद्दल मी राजमंचाचे आभार मानते आणि सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानते की सगळ्या प्रेक्षकांनी एवढं सगळं प्रेम दिलं. नक्कीच पुन्हा येईल आणि पुन्हा राजमंचाच्या माध्यमातून 4 गोष्टी आपल्यापर्यंत शेअर करेल. ओम नमो नारायण. जय श्री महाकाल. जय श्री.